अकाली पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय. मंत्री बावनकुळे आणि नामदार विखे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. श्रीरामपूर दिनांक 11 डिसेंबर 2025. अकाली पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय भूमिका घेण्याची भूमिका महायुती सरकार असून मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यावर लवकर शिक्कामोर्तब करण्याची भूमिका महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने अकाली पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकाली पडीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सर्व प्रश्न समाजावून घेत सकारात्मक चर्चा केली. अकाली पडीत प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने काही निर्णय झाले आहेत. अन्य काही निर्णय होण्याच्या दृष्टीने महायुती सरकार निश्चित निर्णय करेल अशी ग्वाही देऊन गोरगरीब अकाली पडीत शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविणे ही आपली ठाम भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वी निर्णय घेतलेला आहे. अधिवेशन संपल्यातर मुंबईत राजभवनात राज्यपाल महोदयांची भेट घेऊन सर्व निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी शेवटी सांगितले. या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, ॲडव्होकेट अजित काळे यांच्यासह 9 गावातील 25 शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, चळवळीचे याचिकाकर्ते गिरीधर आसने, भाजपाचे दीपक पटारे, गावातील सचिन वेताळ, गोविंद वाघ, सुनील आसने, संतोष मुठे, चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापूसाहेब गोरे, बबनराव नाईक, प्रशांत शिंदे, आदिनाथ दिघे, सोमनाथ रुपटटके, दादासाहेब रुपटटके, राजेंद्र गोसावी, अक्षय मुठे, सुभाष गाडेकर, अमोल गुळवे, गंगाधर वेताळ, दत्तात्रय भालेराव आदी उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी संघटनेचे शरद आसने यांनी प्रास्ताविक केले, तर भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले. लोकन्याय न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी.